शेतकरी नेते अजित नवले सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजित जी, संयुक्त किसान मोर्चाने आता भारत बंदची हाक दिली आहे। अनेक व्यापारी संघटना आहेत, ट्रक चालक संघटना आहेत, या संपामध्ये सहभागी होत आहेत। संबंध शेतीच्या क्षेत्रामध्ये जो प्रचंड असंतोष आहे तो व्यक्त करण्यासाठी आज देशभरातील शेतकरी एसकेएम म्हणजे संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरत आहेत आणि त्यांनी ग्रामीण बंदची हाक दिलेली आहे। ज्या किसान सभेचा मी सदस्य आहे त्या किसान सभेने सुद्धा पूर्ण ताकद या बंद मध्ये लावली आहे आणि आज महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी 21 जिल्ह्यांमध्ये किसान सभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रणांगणात उतरत आहेत। यांच्या जोडीला कामगारांच्या संघटना सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत आणि सीटू असेल किंवा देशभरातील प्रमुख 7 संघटना आहेत त्या सुद्धा रणांगणात उतरल्यात आणि शेतकरी, श्रमिक आणि कामगारांच्या संदर्भामध्ये औद्योगिक संपाची सुद्धा घोषणा आज करण्यात आलेली आहे। दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी आज लढतायत त्यांच्यावर ज्या प्रकारे दडपशाही सुरू आहे त्याचा निषेध आणि त्यांच्याच बरोबर आधार भावाची मागणी, त्यासाठी कायदा आणि कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सुद्धा ज्या पावलं केंद्र सरकार उचलतंय तर त्याच्या विरोधात हा एल्गार आहे। संबंध देश पुन्हा एकदा जातीच्या प्रश्नावरून खऱ्या अर्थानं जे प्रश्न शेतीचे आणि मातीचे तीव्र झालेले आहेत याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं, यासाठी आज हा संग्राम सुरू आहे। सरकारला नमवल्याशिवाय शेतकरी कामगार राहणार नाही हा संदेश या सगळ्या संग्रामातून पुढे जातो आहे, ही समाधानाची बाब आहे। अगदी अजित सर, जसं तुम्ही म्हणालात की जातीवरून एकीकडे राजकारण आणि आंदोलनं केली जात असताना दुसरीकडे जे खरे मातीचे प्रश्न आहेत, मातीमधल्या माणसांचे प्रश्न आहेत त्याविषयी आता बोललं जात आहे। मात्र हमीभाव मागतोय शेतकरी, हमीभाव द्यायला नेमका सरकारला अडचण काय आहे? म्हणजे 3 बैठका निष्फळ झालेल्या आहेत। खऱ्या अर्थानं जर हमीभावाचा कायदा झाला आणि त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी केला आणि नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आधार दिला तर ह्या केवळ 3 उपायानं शेतीचं संकट मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतं। मात्र सरकार एकीकडे हमीभाव बिलकुल द्यायला तयार नाही, कायदा करायला तयार नाही, दुसरीकडे मात्र उत्पादन खर्च अमर्याद पातळीवर वाढेल यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांना प्रचंड सूट देत बियाणं, खतं वाढवली जात आहेत आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांच्या, विमा कंपन्यांच्या मागे उभं राहत शेतकऱ्यांना भरपाई नाकारली जाते आणि त्यामुळे ह्या 3 मागण्यांच्या बाबत आज हा सगळा रणसंग्राम होतोय। महाराष्ट्रात आणि देशात आपण बघा, धर्माच्या नावाखाली, रामलल्लाच्या नावाखाली आणि जातीमध्ये संघर्ष लावण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून शेतीचे प्रश्न साईड ट्रॅक केले जात आहेत। जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि जाणीवपूर्वक जातींमधला संघर्ष कसा वाढेल, मग तो आरक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा धर्मामधला तणाव कसा वाढेल, तो मग राम मंदिर असेल, भारत पाकिस्तान असेल याच्या माध्यमातून कसा वाढेल, अशी समाजामध्ये फूट पाडण्याची रणनीती सत्ताधारी आखतायत आणि पक्ष फोडायचे, द्वेष वाढवायचा आणि आपलं राजकारण पुढे नेण्यासाठी याचा वापर करायचा, यातून आपण तरुण जाऊ असं मोदी सरकारला वाटतंय। की अत्यंत विघातक अशा प्रकारचं राजकारण आहे। शेती आणि मातीचे प्रश्न सोडवणं हाच शेतकऱ्यांना आणि श्रमिक जनतेला दिलासा आहे। आजचा हा सगळा लढा त्याच्यासाठी आम्ही पुकारलाय। मला खात्री आहे की या देशातले शेतकरी पुन्हा एकदा शेतीचे आणि मातीचे प्रश्न केंद्रस्थानी आणतील आणि सरकारला झुकवतील। बरं, धन्यवाद अजित जी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी।